गुड इव्हनिंग गाईज, मी निशा वाकणकर आज तुम्हाला पंपकिनचे फायदे घेऊन आलेले आहे, जे की 6 महिन्याच्या बाळापासून तर कोणत्याही एजपर्यंत तुम्ही खाऊ शकता आणि पचनक्रियेसाठी किंवा शरीराचे भरपूर मिळणारे फायदे आहेत पंपकिनमध्ये, ते तुम्ही जाणून घ्या. ही रेसिपी मला दाखवायची नव्हती, पण फक्त ह्याचे फायदे सांगायचे आहेत म्हणून मी ही रेसिपी दाखवली. सिम्पल रेसिपी आहे, मुलांच्या डब्यासाठी पराठे बनवले होते मी. हे खूप फायदेशीर आहे, खूप. तुम्ही ऐकून घ्या, फक्त नोटीस करा. पंपकिनमध्ये B1 पासून B9 पर्यंत सगळे विटॅमिन्स आहे. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक भरपूर प्रमाणात आहे. बीटा कॅरोटीन, फायबर पण भरपूर प्रमाणात आहे पंपकिनमध्ये. किंवा मराठी भाषेत डांगर म्हणता याला. रिसर्च असे म्हणतात की पंपकिनमध्ये विटॅमिन A, C, E आणि भरपूर मात्रामध्ये अँटीऑक्सिडंट, इन्फ्लॅमेटरी हे भरपूर असतं, जी शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हृदयविकाराच्या पेशंटसाठी, कॅन्सरच्या पेशंटसाठी हे खूप लाभदायक आणि खूप परिणामकारक आहे. पोटॅशियम रक्तचाप नियंत्रण ठेवतं. मॅग्नेशियम हड्डीसाठी खूप चांगले आहे. फायबर पाचनक्रिया सुधारतं. विटॅमिन A प्रतिकारशक्ती वाढवतं. विटॅमिन C शरीरावरच्या कोणत्याही जखमा किंवा स्किनचं जे काही प्रॉब्लेम असतील ते म्हणजे कंट्रोलमध्ये चांगलं करतं, बरं करतं, पूर्णपणे बरं करतं. बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्याला चष्मा लागलेला आहे त्याने ही डांगर म्हणजे हे पंपकिन सतत वापरल्याने 2 दिवसातून एकदा तरी मी माझ्या मुलांना म्हणजे सगळ्या घराला 2 ते 3 वेळेस कोणत्याही प्रकारची वेगवेगळी रेसिपी करून देते, कारण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे तुम्ही वापरून बघा, तुम्हाला फरक बघा. आपण औषधं जेवढे घेतो ना, कोणत्याही आजारावर जेवढे औषधं देतात ना डॉक्टर, त्याच्या पाठीमागं बघायचं की आपण ह्या औषधामध्ये काय काय आहे. आणि हे मी जे सांगितलेलं ना, जे पंपकिनमध्ये जेवढे प्रकार खनिज आहेत ना, ते सगळे त्या औषधांमध्ये असतं. मग ते नॅचरली घेण्यात फायदा असतो का औषधां थ्रू घेण्यात फायदा असतो? आपण जेवढं नॅचरली म्हणजे भाज्यांमधून ह्याच्यामधून घेण्याचा प्रयत्न करून तेवढं शरीरासाठी चांगलं आहे. हे मी माझ्या मुलांना म्हणजे असं खात नाहीत आणि उकडून वेगळं घेणं, त्यातलं हे काढून मग ते पाण्यामध्ये सगळे त्याचे विटॅमिन्स हे सगळे निघून जातात. त्याच्यापेक्षा असं डायरेक्टली ह्या पराठ्यात एकदम मी खिसून घेतलं आहे आणि त्याच्यात मीठ, हळद, थोडीशी चटणी पावडर आणि लसूण टाकला आहे फक्त मुलांसाठी. काहीच अवघड रेसिपी नाही आहे आणि मुलं एवढे आवडीने खाता. मी भाजल्या 2 पराठे दोघांना खाऊ घातले. ते म्हणे मम्मी आम्हाला टिफिनमध्ये पण दे. मग टिफिनमध्ये पण तेच दे. बघा किती सुंदर असा दिसतोय. त्यांना बघूनच खूप खाण्याची इच्छा झाली मुलांना. खाऊन टिफिनमध्ये घेऊन गेले ते. असं आपण घरच्या घरी सगळ्यांचा आहार चांगला ठेवू शकतो. फक्त आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, कोणत्या भाज्यांमध्ये कोणते फायदे आहेत आणि कोणत्या प्रकारचा आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही सतत वापर करा. खूप छान रेसिपी आहे आणि शरीरासाठी सगळ्यांच्याच चांगला आहे. आवडलं तर नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला की तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे. मी त्याच्याबद्दल नक्की तुम्हाला एकदम विस्तारमध्ये माहिती देईल. ओके, बाय बाय.